कितून ते लाईटाच्या समोर उभं टाकले. भवानी मित्रमंडळ आयोजित या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचा माझा विषय आहे. काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा पेटवा आयुष्याच्या मशाली. आयुष्याच्या मशाली पेटवत असताना आम्हाला 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवतो. इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या मशाली कशासाठी पेटवल्या? ज्यावेळी गड किल्ल्यांवरती स्वारी करायची होती त्यावेळी गड किल्ल्यांवरती स्वारी करत असताना अंधाराच्या मोहिमा करायचे आणि अंधाराच्या मोहिमा करत असताना त्यावेळी मशाल घेऊन जायचे. याच मशालीच्या उजेडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचे राज्य निर्माण केलं, गड किल्ले जिंकले. ती मशाल आता तुम्हाला आम्हाला पेटवण्यासाठी म्हणून तयार व्हायचंय. म्हणून कवीला म्हणावंसं वाटतं, उषक काळ होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. मित्रो, कवीला असं म्हणावंसं का वाटलं याचा विचार तर मला करायला गेलं. प्राध्यापक आहेत ते कॉलेज. तर खरं तर उषक काळ का होता कॉलेजला मला प्राध्यापक बघावंसं वाटतं. लातूरला. कारण माणसं जगत असताना माणसं आत्महत्या करतात, हे चांगलं जीवन जगत असताना माणसं मरण्याच्या गोष्टी करतात. त्यावेळी आम्हाला त्या उषक काळाला, त्या काळाला, मरगळ आलेल्या जमिनीला, मरगळ आलेल्या माणसाला, मरगळ आलेल्या माणसाच्या मनाला जागृत करण्यासाठी म्हणून उषक काळ आला. होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. त्यांना पेटवून देण्यासाठी, त्यांच्यामध्ये नवी उमेद निर्माण करण्यासाठी म्हणून आम्हाला या मशाली पेटवाव्या लागते. मित्रो, एक शास्त्रज्ञ होते. ते शास्त्रज्ञ कधी काळी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना आत्महत्या करावाचा विचार वाटला आला. आत्महत्या करावाचा विचार आल्यानंतर त्यांना आत्महत्येचं कारण शोधायचा विचार केला, पण त्याला काही कारण शोधलं नाही, सापडलं नाही. त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय रद्द केला. त्यानंतर त्यांनी आयुष्यामध्ये वेगवेगळे संशोधन केले. त्यांच्या शाळा कॉलेजेस या ठिकाणी अस्तित्वात आहेत. ते थोर संशोधन आणि शास्त्रज्ञ झाले. मित्रो, 350 वर्षापूर्वी या राज्यामध्ये आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही राज्य करत होती. त्या मंदिरावर कळस नव्हती दिसली अंगणी तुळस. या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि एक स्वराज्य निर्माण झालं. ते स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी, त्या स्वराज्याच्या मूर्तमेढ तुमच्यामध्ये आमच्यामध्ये रवण्यासाठी म्हणून आम्हाला क्रांती ज्योत निर्माण करावी लागेल. ही ज्योत नव्हे तर ती एक आपल्याला मशाल पेटवावी लागेल. त्यासाठी उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. मित्रो, रस्त्याचे प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. गोदाघाटच्या प्रश्नाचा, रस्त्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. मित्रो, आमचे पोरं त्या ठिकाणी शहरामध्ये जातात. शहरामध्ये गेल्यानंतर गोऱ्या गाल्याच्या पोरी बघतात. काळे काळे केस असणारे, गोरे गोरे गाल असणारे, पोटावर लाली असणारे, गालावर कळी असणारे मुली बघतात. त्या मुली गाडीमध्ये बसतात, गाडीचं दार लावतात, निघून जातात. ते रस्ते, त्या रस्त्यावरून चालतात, त्या गाड्याही ते बघत नाहीत. हे रस्ते आपल्यापर्यंत का पोचले नाही? त्या गोदाघाटच्या नागरिकांसाठी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही हे रस्ते आमच्यापर्यंत का पोचले नाहीत याचा विचार आमचे पोर तरुण करत नाहीत. म्हणून आजपर्यंत आमच्यापर्यंत रस्ते पोचले नाहीत. आमचे पोरं गोऱ्या गालामध्येच बसले. म्हणून आमचे रस्ते आतापर्यंत स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर गोदाघाटचे रस्ते झाले नाहीत. हे रस्ते आम्हाला निर्माण करायचे असतील, ही व्यवस्था आम्हाला बदलायची असेल तर पुन्हा एकदा पेटून उठलं पाहिजे. म्हणून तुम्हाला आम्हाला निर्माण करावी लागेल ती क्रांती. आणि ही क्रांती निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा मशाल पेटवावी लागेल. आणि ही मशाल पेटवण्यासाठी म्हणून तुम्हाला आम्हाला तयार व्हायचंय. पुन्हा एकदा पेटवा मशाली, उषक काल होता होता काळ रात्र झाली, असं मी म्हणतो. मित्रो, या शिक्षण व्यवस्थेमध्ये, शिक्षण व्यवस्था खरं तर ही समाजाला बदलणारी करवणारी शिक्षण व्यवस्था आहे. आणि या शिक्षण व्यवस्थेला बदलायचं असेल तर तुम्हाला आम्हाला काम केलं पाहिजे. पण शिक्षण व्यवस्थेचा आता अवस्था सांगतो तुम्हाला. एक इंग्रजी शाळेचं शिक्षक आहे, तर एक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत, जवळजवळ बसले. आणि जवळजवळ बसलेले शिक्षक आपल्या पोरांना घडवतात. आणि पोरांना घडवत असताना एक इंग्रजी शाळेचा शिक्षक आणि इंग्रजी शाळेचा मुलगा आणि मराठी शाळेचा मुलगा त्या ठिकाणी रस्त्याने जात असतात. रस्त्याने गेल्यानंतर त्या ठिकाणी एक आजी असते. ती आजी रस्त्यावर क्रॉस करणाऱ्या त्या मुलांना मदत मागते. इंग्रजी शाळेच्या मागते मुलं आणि मराठी शाळेच्या मागते. मग इंग्रजी शाळेचा मुलगा त्या रस्त्याने जाणाऱ्या आजीला मदत करत नाही. जिल्हा परिषद शाळेत शिकणारा मुलगा त्या आजीला रस्ता क्रॉस करायला मदत करतो. मी त्याला विचारलं, तू रस्ता क्रॉस करायला काय मदत केली?
तो म्हणतो माझी आजी कधीतरी रस्त्यावरून जात असेल, तिला पण कोणीतरी मदत करत असेल, मी या आजीला मदत केली तर उद्या माझ्या आजीला तरी कोणीतरी मदत करेल. ही भावना निर्माण करणारं शिक्षण आम्हाला व्यवस्थित द्यावं लागेल. त्यासाठी म्हणून आम्हाला या ठिकाणी आमचे विजय होण्यासाठी, आमच्या शिक्षण व्यवस्थेचे विजय होण्यासाठी आम्हाला निर्माण करावं लागेल एवढं मी सांगतो. त्याचबरोबर त्या शेतकऱ्याची व्यवस्था आता बघायला गेली तर शेतकऱ्याच्या काडीचा देटालाही धक्का लावणार नाही, कर्जबाजारी होणार नाही. या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण निर्माण करावा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.